नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा जलसुरक्षा या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण जलसुरक्षेचा चौथा घटक जलगुणवत्ता या घटकावर आधारित द्वितीय सत्राचा जे काही उपक्रम आणि अहवाल लेखन आहे ते आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. बघा, या तिन्ही प्रकरणांवर आधारित हे उपक्रम आपल्याला दिलेले आहेत. हे उपक्रमांचं अहवाल लेखन आपण या पद्धतीने करायचं आहे. बघा, पहिला उपक्रम घरातील पाण्याच्या विविध स्रोतांचे सामुपरीक्षण करणे. त्याचा उद्देश नियोजित कालावधी, साहित्य, कार्यपद्धती, त्यानंतर आकृती, पाण्याच्या सामुपरीक्षणाची आकृती बघा. त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना. या उपक्रमामधून आपल्याला काय नवीन शिकायला मिळालं ते लिहायचे. उपक्रमानंतर आलेला निष्कर्ष, या उपक्रमाविषयी आपले मत किंवा अनुभव, पालकांची आपल्याला मदत मिळाली असेल तर ती या ठिकाणी लिहायची. पालकांचं काय मत झालं या उपक्रमाच्या संदर्भात ते नमूद करा. उपक्रम करत असताना आपल्याला कोणकोणत्या व्यक्तींचं सहकार्य मिळालं, घ्यावं लागलं ते या ठिकाणी लिहा. वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी करायची आणि उपक्रम कार्य कंप्लीट करायचे. त्यानंतर पुढचा उपक्रम सार्वजनिक ठिकाणी तसेच घरातील पाणी साठवणुकीच्या पद्धती तपासणे. त्याचा उद्देश कालावधी, साहित्य आणि उपक्रमाची कार्यपद्धती. त्यानंतर काही छायाचित्र पाणी साठवणुकीच्या पद्धतीची. त्यानंतर पाणी शुद्ध करण्याची पद्धत. या सर्व प्रोसिजरमधून हे पाणी आपल्या घरामध्ये येतं पाईपलाईनद्वारे. त्यानंतर उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना, नवीन काय शिकलात ते लिहायचे. निष्कर्ष, उपक्रमाविषयी आपलं मत, पालकांची मदत, पालकांचे मत, सहकार्य घेतलेल्या व्यक्ती आणि संदर्भ साहित्याची यादी. अशा प्रकारे हा दुसरा उपक्रम आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर एका विषयावर आपल्याला प्रकल्प कार्य कंप्लीट करावं लागतं द्वितीय सत्रासाठी. बघा, ते प्रकल्पासाठी दिलेले विषय आणि त्यातला हा प्रकल्प अहवाल लेखन. प्रकल्पाचं नाव, प्रकल्पाची गरज, गृहीतक, साहित्य व उपकरणे, कार्यवाहीचे नियोजन,
प्रत्यक्ष कृतीचे वर्णन, निरीक्षण नोंदी, तक्ते आलेख यांच्या सहाय्याने निष्कर्षाचे प्रतिपादन, अनुमान म्हणजेच निष्कर्ष, उपाययोजना, संदर्भ साहित्य, ऋणनिर्देश, आकृती, अशा प्रकारे आपण हे प्रकल्प कार्य कंप्लीट करायचे. थँक्यू.